शिवजयंतीच्या पावन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, मंचावरील मान्यवर, उच्च गुरुजनवर्ग व माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते अत्यंत निवाड, तो मंगलमय शुभ दिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याच्या मनामनात अशा शिवाजी राजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र गोल गरीब प्रजेचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जयंती राजे राजराज श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. नाव गाता ज्याच्या अभिमाने प्रत्येक छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे शिवछत्रपती, शत्रू नडले लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाले त्या युग पुरुषाची महाराष्ट्रातील माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवण तुबा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती शिवछत्रपती. मित्रांनो, शिवाजी महाराज तर पुरुष होते. आपण त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या समारंभाने आदराने आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असं त्यांच्या नावाचा जयजयकार करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले महान कार्य. 19 फेब्रुवारी 1630 सूर्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. असा माझा एक शुभा राजा होऊन गेला. मित्रांनो, आई जवांच्या पेरणीतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वागत होऊ नये. थोर तर जिजाऊ माझा त्यांची गाथा अपारंपार. शिवरायावर केले संस्कार, दिले हातात तलवार, शत्रूची झेलना वा शत्रूला करणार ठार. हिंदवी स्वराज्य साकारण्या शुभांना केले तयार. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रतिज्ञा घेतली. या मागे आई जिजाऊंची प्रेरणा होती. तसेच तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कम, नेताजी पालकर, मुरारबाजी, बहाजी नाईक असे अनेक शूरवीर मावळ्यांची साथ शिवरायांना लाभली होती. सध्या अवघड अशी स्वराज्याची वाट. मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साठ. शत्रूवर केले वार घेऊन हातात तलवार. अनेक संकटावर करून मात. स्वराज्य उभे केले स्वराज्य दिमाखात. स्वराज्यात कोणताही भेदभाव होता. स्त्रियांना मान होता, शेतकऱ्यांचा आदर होता, साधू संतांना सन्मान होता आणि प्रत्येक माणसाला शिवछत्रपती आपल्या असता अभिमान होता. प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती शिवाजी आपल्या असता अभिमान होता. ज्याने निर्माण केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याचे मराठीच्या मनावर अधिराज ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याच्या नावाचा डंका जगात वाजला ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढी बोलून मी माझ्या भाषेत पूर्ण विराम देते. जय हिंद, जय भारत.